उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी नागपूर जिल्ह्यातील बहुतांश मतदारसंघात राजकीय बॉम्ब टाकत अनेकांनी बंडाचे झेंडे रोवले। त्यामुळे जिल्ह्यातल्या सर्वच मतदारसंघांमध्ये ही निवडणूक आणखीनच रंगतदार होणार आहे। तर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत असून पुढील 5 दिवसात बंडोबांना शांत करण्याचं खडतर आव्हान पक्ष नेत्यांना पार पाडावं लागणार आहे। महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाचा शेवटपर्यंत घोळ सुरू होता। मतदारसंघ मित्र पक्षाला गेल्यानं काही जणांनी बंडखोरीचा मार्ग पत्करला। याशिवाय उमेदवारी नाकारलेल्या काही नेत्यांनीही बंडखोरी केली। 2019च्या तुलनेत 2024च्या या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाल्याचं चित्र आहे। शिस्तप्रिय मानल्या जाणाऱ्या भाजपलाही बंडखोरीचा फटका बसलाय। नागपूर जिल्ह्यात रामटेक मतदारसंघात माजी मंत्री आणि काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, उमरेडमध्ये माजी आमदार राजू पारवे, काटोलमध्ये माजी मंत्री सुबोध मोहिते, पश्चिम नागपुरात भाजपचे नरेश बर्डे, हिंगणा मतदारसंघात शरद पवार गटाच्या उज्ज्वला बोढारे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचा झेंडा रोवलाय। रामटेकमध्ये ठाकरे शिवसेनेनं विशाल बरबटे यांना उमेदवारी जाहीर केली। त्यामुळे राजेंद्र मुळक यांच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रयत्न केले, मात्र शिवसेनेनं माघार घेतली नाही। शेवटी मुळक यांनी मंगळवारी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला। यापूर्वी काँग्रेसतर्फे चंद्रपाल चौकसे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। उमरेडमध्ये भाजपची उमेदवारी माजी आमदार सुधीर पारवे यांना जाहीर झाली। त्यामुळे शिंदे सेनेत दाखल झालेले माजी आमदार राजू पारवे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल करत महायुतीला धक्का दिला। इकडे सावनेरमध्ये माजी मंत्री सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा केदार यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। त्यामुळे इथे काँग्रेसचे अमोल देशमुख यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। पूर्व नागपूर जागेवर खोपडे यांच्या विरोधात अजित पवार गटाच्या माजी नगरसेविका आभा पांडे यांनी आधीच अर्ज दाखल करत बंडाचं निशाण फडकावलं होतं। तर ही जागा शरद पवार गटाला गेल्यानं येथून काँग्रेसचे निष्ठावान तानाजी वनवे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला। पश्चिम नागपुरात भाजपनं दक्षिणचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना उमेदवारी दिली। इथे बाहेरचा उमेदवार दिल्यानं नाराज झालेले पक्षाचे शहर उपाध्यक्ष नरेश बर्डे यांनी देखील अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला। बर्डे यांच्या बंडामुळे भाजपची डोकेदुखी इथं वाढणार आहे। मध्य नागपुरात काँग्रेसचे बंटी शेळके यांना उमेदवारी दिल्यानं नाराज झालेले काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनीही अर्ज दाखल केला। तर भाजपने आमदार प्रवीण दटके यांना संधी दिली। हलबा समाजाची उमेदवारी कापल्याच्या नाराजीतून भाजप कार्यकर्ते दीपक देवघरे यांनीही बंडखोरी करत अर्ज दाखल केला। काटोलमध्ये भाजपनं पुन्हा एकदा चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली। त्यामुळे नाराज झालेले भाजपचे संदीप सरोदे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला। या जागेसाठी अजित पवार गट आग्रही होता, मात्र जागा न सुटल्यानं अजित पवार गटाचे माजी केंद्रीय मंत्री सुबोध मोहिते यांनी येथून अपक्ष अर्ज दाखल केला। तर काटोल मतदारसंघातच शरद पवार गटाकडून सलील देशमुख यांना उमेदवारी मिळाली। त्यामुळे युवक काँग्रेसचे याज्ञवल्के जिचकार आणि शेकापचे राहुल देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल करत महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे। आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत मुदत असून पुढील 5 दिवसात बंडोबांना शांत करण्याचं खडतर आव्हान पक्ष नेत्यांना पार पाडावं लागणार आहे। ते यात कितपत यशस्वी होतात हे येत्या 5 दिवसात कळणारच आहे।